इनटेक मॅनिफोल्डला हे बघा, हे असं कार्बन जमा होते बघा. हे किती कार्बन आहे बघा. कशी गाडी चालेल ह्याचा श्वास चोंदतो, जसं नाकात सर्दी झाल्यावर आपल्याला श्वास. माझं नाव आहे अदनान हकीम आणि मी कोकणात काम करतो. माझं वर्कशॉप आहे. आपला ब्लॉग नेहमी येत असतो आणि मी लोकांना सांगत असतो की कोकणात या, व्यवसायात परत या, म्हणजे कोकण परत एकदा गजबजेल. आणि सोबत गाडीचीही थोडीफार माहिती देत असतो. एक व्हिडिओ अपलोड केला होता i20चा, जो काळा धूर मारत होता आणि मी त्याच्यावरती कॅप्शन लिहिलं होतं की टर्बो सोडून कारण सांगा. सविस्तर सगळ्या बाबी व्यवस्थित समजावून सांगणार आहे सोप्या भाषेत, जे तुम्हाला कळतील. आणि जर तुमची ही गाडी धूर मारत असेल तर नक्की बघा, तुमचा फायदा होईल. ही आहे ती i20 जी आपल्याकडे कामाला आलेली आहे. बघा, सोप्या भाषेत जर योग्य दर्जाचे इंधन वापरले, इंजेक्टर आणि फिल्टर वेळेवर स्वच्छ केले, इंजिनचा वापर योग्य पद्धतीने केला, तर इनटेक मॅनिफोल्ड, इंटरकूलर आणि EGRमध्ये कार्बन जमा होण्याचं प्रमाण खूप कमी करता येईल. त्यामुळे इंजिन काळा धूर देणार नाही आणि त्याचा परफॉर्मन्स सुधारेल. आता ही i20 आहे, आपण बघूया. हे बघा, आता तुम्हाला जवळ घेऊन जातो मी, दाखवतो हे किती कार्बन ह्याच्यामध्ये जमा झालं आहे बघा. हे बघा, हे कार्बन का जमा होत आहे, तर इंजेक्टरचा परफॉर्मन्स व्यवस्थित नसेल, अर्धवट इंधन जळालं आणि जर फिल्टर वेळोवेळी चेंज केला नाही, जर EGR क्लिअर केला नाही, तर हे प्रकार होऊ शकतात. आता तुम्हाला दाखवतो की हे जे कार्बन आहे हे कुठं कुठं जमा होतं आहे. EGRमधून इनटेक मॅनिफोल्डला हे बघा, हे असं कार्बन जमा होते बघा. हे किती कार्बन आहे बघा. कशी गाडी चालेल ह्याचा श्वास चोंदतो, जसं नाकात सर्दी झाल्यावर आपल्याला श्वास येत नाही, तर ह्या इनटेक मॅनिफोल्डमध्ये पूर्ण असं कार्बन भरलेलं आहे. त्यामुळं एअर सप्लाय होत नाही. हे बघा, हे असं. आता हे कशामुळे होऊ शकते, हे होऊ शकते, हे बघा, हा EGR पण चोक आहे, हा पण क्लीन केला पाहिजे. इनटेक मॅनिफोल्डमध्ये कार्बन जमा झाले, ऑइलही उतरले, जेणेकरून गाडीचा परफॉर्मन्स बरोबर होत नाही. आणि हे बघा, हे इनटेक मॅनिफोल्डमधून इथून हवा जाते इंजिनच्या आतमध्ये. हे बघा, हा प्रकार असे होतात. आता आपण जाऊया कॅटलिक कन्व्हर्टरकडे, जेणेकरून हवा बरोबर गेली नाही तर असा कार्बन, हे बघा, हा सगळा कार्बन आहे, असा जमा होतो. आता कॅटलिक कन्व्हर्टर, इनटेक मॅनिफोल्ड, EGR आणि तुमचा टर्बोचा इंटरकूलर हे सगळं क्लीन करायला पाहिजे व्यवस्थित. इंजेक्टर काढून आता चेक करून आणायला पाहिजे. टर्बोचं सील थोडंसं लिकेज आहे, जास्त नाही आहे, पण एवढ्या सगळ्या बाबी केल्या पाहिजेत. आता हे केल्यानंतर आपण एकतर डिझेल व्यवस्थित घालायचं, दुसरी गोष्ट एअर फिल्टर वेळोवेळी बदलायचा, EGR नेहमी ठराविक कालांतरानंतर क्लीन केला पाहिजे. गरज नसेल तर बंदही करू शकताय. बघूया आता i20चा असा प्रकार आहे सगळा. हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहे आणि माहिती सर्वोत्तम असते, कारण ज्ञान सर्वात श्रेष्ठ असतं. ते वाटल्यानं वाढतं आणि लपवल्यानं कमी होतं. आपल्या गाड्यांची आपली काळजी घ्या, चांगलं इंधन घाला, तर गाडीचा खर्च निघणार नाही. बाकी तुम्ही समजदार आहात.